संध्याकाळचं असा इथे घाटावर आलेलं आहे. निवांत असा घाट पाहतोय मी, नुसता पाहत नाही तर आठवतोय. याच ठिकाणी हे समोरचं जे असं गर्द झाडी दिसते आज पण मासे पकडणारे लोक, आणि या ठिकाणी झाडी दिसते. इथं खरं खूप काही आठवणी आहेत आमच्या लहानपणी. आणि नदीला ज्यावेळेस पूर येत होता, पहिला खूप पूर यायचा पावसामुळं, आणि जिथे मी आत्ता बसलो आहे त्याच्याही वर पाणी जायचं. असं मारुतीच्या देवळापर्यंत ते झाड जे दिसतं आहे, त्या झाडाच्या तिथे मारुतीचं देवळ आहे आमचं वरती. हा मोठा बुरुंज आहे, या बुरुंजाला पाणी लागायचं. आणि मग फार आजूक सभोवतालची लोक घाबरायची की कृष्णामाईचे हे रुद्र रूप पाहून त्यावेळची तरुण आणि एक गावाकडचं व्यायाम केलेली, कष्ट केलेली तब्येत, आणि ह्या एवढ्या मोठ्या वाहत्या पाण्यामध्ये उड्या टाकायची या बुरुंजावरनं, आणि असं पाणी तोडत तोडत धार तोडत पलीकडे जायचे. आणि तिकडून मग चिंदवलीला गेल्यावर तिकडच्या घाटावर गेल्यावर मग परत तिकडच्या टेकडीवरनं परत उड्या टाकायचे. हे त्यावेळचं रूप आम्हाला खूप असं वाटायचं की आपल्यालाही पोहायला आलं पाहिजे, आपणही या नदीमध्ये पुरामध्ये उतरलं पाहिजे. आणि मग ह्या असं इथं पूर आलेला पाहिल्यावर खूप आठवणी येते या नदीच्या. आजही घाट चांगल्या अवस्थेत आहे.